राज्यासह देशभरामध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे। नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेचं यंदाचं शतकी महोत्सवी वर्ष आहे। 100 वर्षापासून गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये लेझिम पथक हे नाशिकची खरी ओळख आहे। मात्र याच 100व्या वर्षी यंदा गुलालवाडी व्यायामशाळेच्या मिरवणुकीमध्ये लेझिम पथक असणार की नाही असणार असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण दरवर्षी गणेशोत्सवाच्या साधारणतः 1.5 महिना आधीपासून याच ग्राउंडमध्ये याच मैदानामध्ये लेझिमचा सराव होतो। यंदा मात्र तसा सराव नाहीये। त्याला अध्यक्ष आणि इतर मंडळाचे सदस्य यांच्यामधला वाद कारणीभूत आहे। यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून लेझिम पथक निघतं। ते बाळासाहेब देशपांडे आपल्यासोबत आहेत। सर, दरवर्षी मोठ्या संख्येने लहान मुलं वृद्ध हे लेझिममध्ये सहभागी असतात। यंदा असा सराव काहीच दिसत नाही। त्याचं कारण असं आहे का संस्थेचे अध्यक्ष यांचं प्रथमतः संस्थेकडे अजिबात लक्ष नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे माझं फक्त मीटिंग पुरता काम आहे, बाकी लक्ष द्यायचं माझं काम नाही। परंतु त्यांच्या एक लक्षात नाही येत का ते संस्थेचे लहानपणी विद्यार्थी होते, जसे आम्ही विद्यार्थी आहोत। आणि आम्ही पदावर नसताना पोलीसची नोकरी करून संस्थेचं नाव कसं उज्ज्वल होईल म्हणून ती लेझिमची परंपरा ठेवली। पहिले 25-40 विद्यार्थी, नंतर माझ्या काळामध्ये 250, 300, 400 विद्यार्थी सहभागी होत असे। परंतु काही गोष्टी संस्थेमध्ये सांगून सुद्धा ऐकत नाही कार्यकर्ते। उदाहरणार्थ पैशाचा दुरुपयोग खर्च, संस्थेचं आतमधील जिममध्ये लक्ष नाही, जिमचे साहित्य तुटलेले आहे। कार्यकर्ते मागच्या वर्षी मी 1.5 महिना आतमध्ये सराव घेत होतो, पण आमचे काही कार्यकर्ते बाहेर उभे असतात। ठीक आहे, नोकरीमुळे तुम्हाला जमत नाही, पण तुम्हाला शनिवार सुट्टी असती, तुम्ही खुर्ची टाकून आतमध्ये बसा, जिममध्ये लक्ष द्या। जिममध्ये वर्षभरापासून कचरा आहे, साफसफाई नाही आहे। जिथे हनुमानाच्या दर्शनाला अध्यक्ष रोज येतात, त्यांचं आजूबाजूला लक्ष का जात नाही? पण लेझिमची प्रॅक्टिस का सुरू नाहीये? म्हणजे आपलं महिलांचं ढोल पथक असतं, लहान मुलं लेझिममध्ये सहभागी असतात। मागच्या आता 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी मीटिंगमध्ये सांगितलं का गुलालवाडीचं ढोल पथकाचं नाव बाहेर द्यायचं नाही। बाहेर म्हणजे बाहेर आम्ही जे उज्जैनला वाजवला जातो किंवा परराज्यात जातो, कुठेही बाहेर गेलो तर नाव द्यायचं नाही। तर त्यांना मी कारण विचारलं का बा ढोल पथकाचं काय असं कारण झालं का जेणेकरून नाव नाही द्यायचं बा? तर त्याचं उत्तर ते काही देऊ शकत नाही। दुसरं महत्त्वाचं, बाहेर नाव नाही द्यायचं, पण गुलालवाडी व्यायामशाळेत ढोल पथक वाजवणार, मग आमचे मुलं वाद्य पथक म्हणतात। जर आपलं नाव यांनी नाही द्यायचं म्हटल्यावर मग गुलालवाडीत प्रॅक्टिस कशाला करायची ढोल पथकाची? बरं, लेझिमचे मुलांना जे प्रेम दिलंय मी 40 वर्षाचं, त्यामुळे पालक म्हणतात का सर तुम्ही असेल तर मुलं मुली पाठवा, आम्ही नाही तर दुसऱ्याच्या जबाबदारी पाठवणार नाही। दुसरं सहलीला जाताना सुद्धा एकट्यावर जबाबदारी टाकतात। माझ्यावर सदस्य असतात, पण माझ्याबरोबर मुलांना लाईन करणं, मुलांना सहलीचा आनंद देणं, हे करणं हे अजिबात त्यांच्याकडनं होत नाही। पण अध्यक्षांचं म्हणणं असं आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे प्रॅक्टिस होत नाही, सराव होत नाहीये। पाऊस संपला की आम्ही सराव करणार। अगदी बरोबर। पाऊस पडला तर आम्ही प्रॅक्टिस नाही घेत, पण जेव्हा ग्राउंड वाळतं मुलं येतात, मुलं पावसाळ्यात सुद्धा येतात, पावसाळ्यात सुद्धा येतात। मी सांगतो का आज लेझिम होणार नाही, ग्राउंड ओललं आहे, पण 1.5 महिन्यामध्ये या पावसाळ्याला समोर जाऊन आमचा सराव करून शेवटच्या दिवशी 5 वर्षापासूनची मुलगा 10 तास लेझिम करतात। तसं त्यांना सांगितलं जातं का मग मिरवणुकीत पाऊस येऊन येतो, काही हो, आपली लेझिम तुफान झाली पाहिजे, नाशिककरांना तो आनंद दिला पाहिजे। कारण प्रत्येक नागरिक आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन गुलालवाडीची लेझिम केव्हा येईल ती बघून आम्ही घरी जाणार। ही परंपरा आता सध्या नाशिकमध्ये झालेली आहे, पण याला कारणीभूत कार्यकारी मंडळ आहे। नवीन मुलांनी घ्यावी जबाबदारी, पण त्यांना संसाराचा त्याग करावा लागेल, घरादाराचा त्याग करावा लागेल। इतकं सोपं नाही आहे। मी पोलीसची नोकरी सांभाळून साहेबांना विनंती करून, PI लोकांना, आयुक्तांना विनंती करून मी गणेशोत्सव साजरा केला आहे, ते पण युनिफॉर्मवर। आयुक्त स्वतः म्हणायचे का तो चांगलं काम करतोय ना, एका मंडळाला तो घेऊन चालतोय ना पुढे, चांगलं कामे राहू द्या। म्हणजे एवढं डिपार्टमेंटचं सहकार्य
भद्रकालीचे जेवढे पोलिसांचे निरीक्षक आहेत त्यांचं खूप सहकार्य. पण सर आता यंदाच्या वर्षी लेझिम पथक मिरवणुकीमध्ये बघायला मिळणार आहे की नाही? मी अध्यक्षांच्या चुकीच्या कारणामुळे वर्गणीदारांना प्रसाद वाटायचा माझा काय संबंध, पण याच्या आधी पहिले अध्यक्ष कधीच नाही बोलले. प्रत्येकांना स्वतः प्रसाद द्यायचो मी, पण गेल्या 2-3 वर्षाहून प्रसाद नसल्यामुळे वर्गणीदार म्हणता बाळासाहेब यावेळेस प्रसाद नाही आला, वर्गणीला नाही आले, आम्ही वर्गणी काढून ठेवतो, हे जात नाहीये. पण लेझिम पथक यंदाच्या मिरवणुकीत दिसणार की नाही दिसणार? आता हे त्यांनी ठरवायचंय. माझं जोपर्यंत अध्यक्ष पाय उतार होत नाही, जर ते अकार्यक्षम आहे तर मग पदावर राहून उपयोग काय. पण यांचं असं म्हणणं आहे स्वतःचं प्रश्नित करण्याकरता का आमचं 100 वर्ष होऊन जाऊ द्या, आमच्या नेतृत्वाखाली होऊन जाऊ द्या, मग आम्ही राजीनामे देतो. 100वे वर्ष होतं, हा शतक महोत्सवी वर्ष खूप थाटामाटामध्ये साजरं होणं अपेक्षित असताना वादाची किनार लागली. सर याला कारणीभूत तेच लोक आहे. कुस्तीच्या स्पर्धा झाल्यावर अनादोंडी खर्च केलेला आहे, नातेवाईकांना त्याचे पैसे बहाल केल्या गेलेले आहे, हे मी तोंडावरही बोललोय त्यांना. कारण तुम्ही तो पैसा देताना कोणाला विचारलं का? मग काही पैसे आम्ही नाही देऊ शकत, पण काय दिले तर मग भाऊबंदकी आलेली आहे म्हणून दिल्या गेलेले. कुठल्या खिशातले पैसे जातात? लेझिम पथकामध्ये जोपर्यंत अध्यक्ष राजीनामा देत नाही किंवा स्वतःहून म्हणत नाहीये तोपर्यंत माझी माघार आहे. माझी खूप इच्छा होती अगदी मरेपर्यंत का जोपर्यंत जिवंत आहे नाशिककरांना त्या लेझिमचा आनंद द्यायचा. आणि अख्ख्या नाशिककरांना माहिती आहे जे स्वतःहून वर्गणी व्यायामशाळेत द्यायला येतात, घरी येतात, अशा वर्गणीदारांचं तर मी खूप ऋणी आहे आयुष्यभरचा. परंतु हे कारणीभूत हे मग सराव जर झाला नसेल तर मग कसं ऐनवेळी मिरवणुकीमध्ये सहभागी होते? मिरवणुकीत तग धरणार नाही विद्यार्थी, चक्कर येऊन जाईल. कारण त्या दिवशी इतकं गरम होत असतं, कारण जनतेचा मॉप एवढा असतो का तिथे गरम खूप होतं. काही काही मुलांना उभं राहता राहता चक्कर यायला लागती. म्हणून तो 1.5 महिन्यापासूनचा सराव, त्यांचे हातपाय हे ते हल्ल्या गेले पाहिजे म्हणून तो सराव असतो. किती ते किती वयाचे? वयाचे आता मागच्या वर्षी 5 वर्षापासूनचे 9 मुलं होते, तर या मुलांना दरवर्षी माझ्याकडनं 1,000 रुपये बक्षीस असतं आणि ते 10 तास लेझिम करतात, पण तो 1.5 महिन्याचा सराव केला तरच. एकंदरीत आपण बघतोय हेच ठिकाण आहे, इथेच रोज सायंकाळच्या सुमारास गणेशोत्सवाच्या साधारणतः 1 ते सव्वा महिना आधीपासून सराव केला जात होता. मात्र यंदाच्या वर्षी अशी कुठलीही तयारी इथे दिसत नाही, कुठल्याही स्वरूपाचा सराव नाहीये. अध्यक्षांचं म्हणणं आहे की जरी सराव नसला तरी आम्ही सराव सुरू करणार आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये लेझिम पथक असणार. मात्र जे प्रशिक्षण देत होते तेच बाळासाहेब देशपांडे यांनी माघार घेतलेली आणि त्यांची अट आहे अध्यक्ष जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत लेझिमचा सराव सुरू होणार नाही. त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीमध्ये गुलालवाडी व्यायामशाळेचं लेझिम पथक असणार की नाही असणार हा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.